वृंदा ही पतिव्रता आहे आणि पतिव्रता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधर हा मरणार नाही. म्हणून भगवान श्री विष्णू परमात्म्यानं एक दिवस जालंधराचा वेश धारण केला आणि वृंदेकडून पाद्य पूजन करवून घेतलं, भ्रष्ट केलं वृंदेला आणि जालंधर धारातीर्थी पडला. तुम्ही म्हणाल का हो असे कसे तुमचे देव? पतिव्रतेचं पावित्र्य नष्ट करतात असे देव असतात का? त्याचं कारण असं आहे की एक जर पतिव्रता भगवंतानं भ्रष्ट केली नसती तर जालंधर नावाच्या राक्षसानं जगातल्या अख्ख्या पतिव्रता भ्रष्ट केल्या असत्या. म्हणून भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला, बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला. म्हणून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण व्हावं याकरता एकाचं अकल्याण जर केलं तर त्याचा दोष नाही. खोटं बोलणं पाप आहे ब्राह्मणकर गुरुजी, पण काही काही ठिकाणी खरं बोलणंही पाप आहे. तुम्ही म्हणाल कसं काय खरं बोलणं पाप आहे? तुम्ही बघा, एका हातामध्ये सुरी आहे आणि एका हातामध्ये गाईला बांधलेली दोरी आहे खाटकाच्या, घेऊन चाललाय कापायला. पण हाताला हिंजाडा मारला गाईनं आणि गाय सुटून पळाली तुमच्या देखत, पलीकडच्या शेतात गेली. पण खाटकाला माहित नाही, कारण वर चढावं लागतं. तुम्ही वर उभे आहेत तेव्हा तुम्हाला त्या खाटकानं खालून विचारलं का इकडे गाय गेलेली दिसली का? इथं जर तुम्ही खरं बोलाल तर पाप आहे. कारण तुम्ही जर खरं बोलले तर गोमातेच्या मानेवून सुरी फिरवल्या जाते. इथं खोटं बोलणं हा धर्म आहे. म्हणून इथे वरून जरी अधर्म दिसत असेल तरी आतून धर्म आहे. म्हणून वृंदेला भ्रष्ट. जलंधर नाम का राक्षस धराशायी हो गया. आणि मेल्यानंतर वृंदेला वाटलं हा मेलाच कसा, मरू शकत नाही, माझी ताकदच पार आहे, कुछ तो गडबड है. नौकरांनी निरोप आणलाय, जलंधर महाराज रणांगण में गिर गए. हा कोण आहे? ये तो मेरा पती है. भगवंतानं स्वतःचं रूप धारण केलं. लट 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 कापत होते देव, देव कापत होते. डोळे लाल बुंद झाले वृंदेचे. वृंदेनं सांगितलं काय देवा, पतिव्रतांचं रक्षण करण्याकरिता तुमचा अवतार, काय साध्य केलं मला भ्रष्ट करून? वृंदे मला क्षमा कर. जर मी तुला भ्रष्ट केलं नसतं तर तुझ्या नवऱ्यानं अख्ख्या पतिव्रता भ्रष्ट केल्या असत्या. मला क्षमा कर. नाही, तुम्हाला शाप नाही की माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये माझ्या पतीचं रूप घेऊन तुम्ही इथं आलात आणि मला भ्रष्ट केलं. माझा शाप आहे की देवा तुमच्या अनुपस्थितीमध्ये, तुम्ही उपस्थित नसताना माझा पती तिथं येईल आणि तुमच्या पत्नीला घेऊन जाईल, चोरून घेऊन जाईल. हा माझा शाप आहे. तथास्तु. वृंदेचा शाप खरा करण्याकरिता जलंधर त्या जन्मामध्ये रावण बनला, भगवान प्रभू श्री रामचंद्र बनले, पत्नी सीता माता. आणि वृंदेचा शाप खरा करण्याकरिता रावण, जलंधर रावण बन गया और मां को चुरा के लेके गया. हे चौथं कारण. तिसरं कारण, चौथं कारण, धर्मसेतू नावाचा राजा, त्याचा धर्मऋषी आणि अरिमर्दन नावाचे दोन प्रधान. फार मोठी लढाई झाली, सैन्य जिंकलं. त्याच्यामध्ये एक राजा हरवला, तो कालकेतू. त्यानं राक्षस रूप धारण करून, त्यानंतर राक्षस रूप म्हणजे कपट धारण करून
त्यानं विचार केला की यांना आपल्याला भ्रष्ट करायचंय. ब्राह्मण भोजन सांगायला लावलं आणि ब्राह्मणांच्या भोजनामध्ये हरणाचं मांस कालवलं. ब्राह्मणांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये हरणाचं मांस आहे. सगळे उठले आणि निघून चालले. त्यावेळेला त्यातल्या एका श्रेष्ठ ब्रह्मवृंदानं त्या दोघांना शाप दिला. धर्मसेतू, अरिमर्दन आणि धर्मऋषी नावाचा प्रधान, तुम्ही राक्षस व्हाल, तुम्ही आम्हाला मांस चारलं, मांस चारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही राक्षस व्हाल. ते तिघं बनले. एक रावण बनला, एक कुंभकर्ण बनला माय बहिणी हो. तिसरा धर्मरुची नावाचा प्रधान जो आहे तो बिभीषण बनला. चौथं कारण. पाचवं कारण स्वयंभू मनु आणि शतरूप दोघांनी कठोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्रगट झाले. वरमृही, काय हवंय मागा. काय नाही रेवा, आम्हाला पुत्र संतान नाही, तुम्हीच आमच्या पोटी पुत्र रूपानं जन्म घ्यावा. तथास्तु. स्वयंभू मनु आणि शतरूपीच्या पोटी पुढच्या जन्मामध्ये स्वयंभू मनु महाराज दशरथ बन गए अयोध्या नरेश, और शतरूपा कौसल्यामाई बन गई. आणि माझ्या भगवंतानं प्रभू श्रीरामाच्या रूपानं स्वयंभू मनु आणि शतरूपेच्या घरी अवतार घेतला. असे हे पार्वते निराकार ब्रह्म निराकार होने के, राम रूप होने के 5 कारण है. बोलिए राजा रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय. हाथ जोड़ा, सर्वांनी हाथ जोड़ा. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम. थोडंसं भजन आणि दुसऱ्या सत्रामध्ये मग रामजन्म. श्री राम जय. टाळ टाळ टाळी वाजवा. श्री राम जय जय राम. 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 श्री भजन करा, भजन करा माय बापा हो. मेरे प्रभु प्रकट होने वाले हैं, मेरे श्री रामचंद्र भगवान आज ही प्रकट होंगे. मेरे प्रभु सबका कल्याण करेंगे. दोन्ही हात वर करा. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. उमापति महादेव की जय. रमापति रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान जी महाराज जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जोरदार टाळ्या वाजवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय.
सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली जय। बोलिए आज के आनंद की जय। सर्वांना धन्यवाद। 2:45 वाजता सर्वांनी पुन्हा मंडपात या। दुपारी येताना पंचारतीचं ताट माय बहिणी हो, थोडासा प्रसाद, फुलं आणि एक पाळणा इथं दुपारी आणून ठेवा। दुपारी माझ्या प्रभूंचा जन्म आहे। थोडासा प्रसाद बी आणा बरं का, सुंठ वड्याचा। काही मायमावल्यांनी पाळणा सुद्धा म्हणायचा दुपारून। दुपारी माझ्या प्रभूचा श्रीरामांचा जन्म आहे। सर्वांना धन्यवाद। ये जो रहस्य मैं तुझको बता रहा हूं, हे रहस्य कोणाला सांगू नको। गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुंजिकयां स्तोत्रम, हे केवळ भक्तांकरिता आहे, अभक्तेनैव दातव्यम। गोपितं रक्ष पार्वती। म्हणून मी सकाळी वृंदेचं चरित्र सांगत असताना जो तुलसी मातेचा महिमा सांगितला माय बहिणी हो, तसाच जगदंबेचा एक महिमा आहे। आपल्या घरामध्ये सर्व देव आहेत, परंतु एक माता जर नसेल तर त्या घराला अर्थ नाही। उसका नाम है अन्नपूर्णा माता। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती। कौन है अन्नपूर्णा? ये प्रत्यक्ष जगदम्बा पार्वती माता है। कि माता में पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्। म्हणून माय बहिणी हो, आपल्या देवघरामध्ये सर्वारंभास्तंडुला प्रस्थमूला या न्यायानं अर्ध्या वाटी तांदळामध्ये अन्नपूर्णा माता ठेवा, पळीवाली जगदंबा। क्योंकि जैसा खाए अन्न वैसा होए मन। तुम्ही ज्या प्रकारचं अन्न खाल त्या प्रकारचं मन बनतं। दोंडगे गुरुजी, आज मेरे बाबा जी बड़े प्रसन्न हुए, रुई की माला मिल गई है बाबा को। हनुमान जी महाराज, कितनी विनम्रता, अपरंपार भाव। क्योंकि वो अन्न बहुत पवित्र खाते हैं, वो शुद्ध शाकाहार लेते हैं बाबा, इसलिए उनका मन इतना पवित्र है। एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे माझ्या माय बहिणी हो, की हार जवा नवरत्नाचा जानकीने घातला। अरे इथे नाही राम माझा म्हणून मोती फोडला। अरे कहाँ है तेरा राम? फाडून या पोली छाती दाविले प्रभू भगवान। आणि एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। एक मुखान बोला बोला जय टाळे हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान। हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान। एक मुखाने बोला बोला जय हनुमान जी महाराज। एक मुखाने बोला बोला जय जय। कृपा हो प्रभु। बहुत आनंद आ रहा है। ठोको ताले, शाबाश। क्या
जी, प्रभु श्री रामचंद्र जी का नाम लेते हैं, इसलिए दिल में प्रभु है। राम सुमिरन करूं, राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूं। सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं। सच्चा आनंद है ऐसे जीने में, सच्चा आनंद है ऐसे जीने में। श्री राम जानकी बैठे हैं, जय हनुमान, जय जय श्री राम। जानकी बैठे हैं मेरे सीने में। जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मुझको गिरती ना बैठो ना जय हो। चाहिए, मुझको गिरती ना बैठो ना यश चाहिए। राम के नाम का मुझको रस चाहिए, राम का नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में। श्री राम जानकी जय जय श्री राम। मेरे सीने में। जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जय श्री राम, जय जय हनुमान। मेरे सीने में। श्री राम बहुत आनंद है, प्रभु मंगल कर रहे हैं। आज मेरे प्रभु का अवतरण होने वाला है। आहा! बोलिए पवन सुत हनुमान, हनुमान फाड़ुनिया अपुली छाती, दाविले प्रभु भगवान। वाह वाह, आज बड़े प्रसन्न है बाबा। और वो कब प्रसन्न होते? जहां जहां मेरे प्रभु श्री रामचंद्र जी का गुणगान होता है। म्हणून हे पार्वते, मी जे रहस्य तुला सांगतोय ते कुणाला सांगू नको, कारण हे अतिशय अद्वितीय अमूल्य आहे। सर्व शास्त्रांचा मंत्रांचा रहस्यमयी मंत्र मी तुला सांगणार आहे पार्वती। दोन्ही हात जोडले पार्वती मातेना आणि भगवंत सांगू लागले, तुम्हीही दोन्ही हात जोडा, डोळे बंद करून आपल्या घरातल्या इडापिडा नष्ट व्हाव्या आणि आपल्या सकुटुंब सपरिवारामध्ये चिर आनंद लाभावा याकरिता माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूने सांगितलेलं हे दिव्य रहस्य ऐका। काय म्हणतात भोलेनाथ? शिववाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम् येन मंत्र प्रभावेन चंडीजाप शुभो भवेत्। न अर्गला स्तोत्रम न कीलकम न रहस्यम न सूक्तम न ध्यानम न पीच कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलम लभेत्। अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन स्वयंनिरिव पार्वती। अथ मंत्रः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै ॐ ग्लौं हौं क्लीं जुं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै। ये रहस्य है। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे गुरुपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ओम 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 ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ज्वलं हं सं लं शं फट् स्वाहा। ब्रां ह्रीं ब्रं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः। पां पें त्वं पार्वती पूर्णं जमान्यै ते नमो नमः। हे पार्वती इदं तु कुञ्जिका स्तोत्रं मंत्र जागर्ति हे तवे अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती। यस्तु कुञ्जिकयां देवी हीनां सप्तशतीं पठेत् अरण्ये रोदनं यथा अरण्ये रोदनं यथा। इति श्री रुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम। दिव्य रहस्य आहे। हा मंत्र म्हणता आला पाहिजे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ओम क्लोम ओम क्लीं जूं सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ज्वलं हं सं लं शं फट् स्वाहा असा मंत्र। तुम्ही म्हणाल महाराज आमच्या ध्यानात नाही राहिला। तुम्हाला हा मंत्र छापलेल्या अवस्थेमध्ये मिळणार आहे। धनवृद्धी मंत्र हे सगळे भोलेनाथ शिव शंभूंनी हे सगळे मंत्र ये मंत्र शास्त्र है। सती माताच्या शरीराचे भाग जिथे जिथे पडले आजही जर आपण ओरिसामध्ये गेलात तर तिथे भगवती तारातारिणी जगदंबेचं मंदिर आहे। वो तंत्र शास्त्र आहे। शुकदास माऊली म्हणायचे मंत्र म्हणजे मनाचं तंत्र, तंत्र म्हणजे तनाचं तंत्र आणि यंत्र म्हणजे हे सगळं दिसतंय ते सगळं। मंत्र तंत्र यंत्र हे शास्त्र आहे। तस्मात् शास्त्रम प्रमाणम तै कार्याकारी व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि। पार्वते या बरोबर प्राणी मात्रांवर प्रेम केलं पाहिजे। अनेक विविध प्रश्नांची उत्तर सुरू आहेत। गृहस्थाने आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेची पूजा केल्यानंतर कुत्र्याला भाकर, मुंगीला साखर, गाईला चारा, पक्षाला धान्य, पाण्यातल्या मासळ्यांना उंडा किंवा मुरमुरे या 5 पैकी तुम्हाला जे जमेल ते करा माय बहिणी हो। फार गूढ रहस्य आहे बरं। कोणतंही कुत्र, कोणतंही मांजर, कुठलाही प्राणी विनाकारण कोणाच्याही दारात जात नाही। तुम्ही थोडं बारकाईनं बघा। ज्या घरामध्ये प्राणापेक्षाही प्रिय कुत्र्याला जीव लावला जातो त्या कुत्र्याचा चेहरा आणि घरातल्या काही माणसांचा चेहरा बघा, मिळता जुळता असतो। याचा अर्थ गतजन्मीच्या कुठल्या तरी ज्या काही वृत्ती शिल्लक राहिल्या त्या जीवाच्या तो कुठल्या तरी रूपाने आपल्याला भेटत असतो, पण आपल्याला कळत नाही। कुठलाही प्राणी असो। काही काही घरांच्या बाहेर पक्षी येतात, दररोज येतात, त्यांच्या हिश्याचं जेवढं आहे खाऊन जातात। पार्वते हे महान रहस्य आहे। भगवान अनेकविध ज्ञानाच्या गोष्टी आहेत, पण श्रीरामचंद्रांचं अवतरण कसं काय झालंय ते सांगा। आणि मग भगवान भोलेनाथ सांगतात, पार्वते इधर याज्ञवल्क्य जी भरद्वाज जी को कहते हैं
और उधर काक भुषुंडी नाम के ऋषि गरुड़ जी को कहते हैं ये राम तत्व क्या है। त्रेता युगामध्ये शरयू नदीच्या किनाऱ्यावर एक सुंदर नगर है, नाम है उसका अवधपुरी। अयोध्या नाव आहे। अयोध्या नाव यासाठी की त्या ठिकाणी युद्ध होत नाही। युद्ध म्हणजे रणांगणावरची मारामारी नाही, आपल्या आतमध्ये सुद्धा एक आंतरयुद्ध सुरू असतं। मन बेचैन होतं, अस्वस्थ होतं, विचित्र अशा प्रकारची मनोवृत्ती बनते माणसाची। बांधवांनो, आपल्या आतमध्ये षडविकार उच्छाद मांडतात। अहंकार बळावतो, काम सतावतो। शुकदास मने पृष्ठेट वाढता, होतसे अवस्था उन्मादक। उतार वयात विषय वासना, त्रास अनेकांना देताचे अस्वस्थ मनाचं प्रतीक आहे। म्हणून आतमध्ये युद्ध आहे आणि म्हणून माणसं बेचैन, आणि जो बेचैन असतो तो प्रसंगी आत्महत्या सुद्धा करू शकतो बाबा। म्हणून तुम्हाला सांगणं आहे प्रेमपूर्वक, एवढा मोठा अनमोल नरदेह मिळाला, वाया घालू नका, आत्महत्या करू नका। हे माझ्या शेतकऱ्यांनो, तुम्ही सुद्धा आत्महत्या करू नका, कारण तुम्ही खरी दौलत आहात। तुम्ही जगाचे पोशिंदे आहात, तुम्ही घर चालवणारे आहात। अयोध्या सांगतो बरं का, हे अवधपुरी आहे, हे शरीर आपलं अवध आहे। या शरीराचा वध करायचा नाही। आणि शेतकऱ्यांनी तर बिलकुलच नाही। का? आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी। आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी। आमच्या दुनियेची दौलत झाली जोडी बैलाची, खिल्लारी जोडी, खिल्लारी जोडी बैलाची। आत्महत्या करू नका शेतकऱ्यांनो, हे अवधपुरी धाम आहे। शिंग बैलाची टोकदार, जशी भवानी तलवार। अवतर नंदी भुवरी, जोडी बैलाची, खिल्लारी जोडी बैलाची, बैलाची खिल्लारी। महादेवाच्या मंदिराच्या समोर असलेला नंदी भगवान आपल्या दारात आलाय, त्याची सेवा करा। गोमातेचा पुत्र नंदी भगवान गाई बैल खाटकाला विकू नका माय बापा हो। ये अवधपुरी है, ये अयोध्या है। अयोध्येचा अर्थ ध्यानात घ्या। आपल्या दारामध्ये आपल्या सुखात भर घालणारा हा नंदी भगवान आपल्या शिवतीर्थावर केवढाले नंदी आहे। बैल आभाळाची माया, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप। ऐका बरं, बैल चंद्राचा रे भाऊ, बैल सूर्याचा वारस। बैल तुमच्या दारात काढी सुखाची आरास। नका विकू खाटकाला, नका वध होऊ देऊ, हत्या होऊ देऊ। या माझ्या भोळ्या शंकराच्या वाहनाची ही अयोध्या आहे। बैल वेदातील ऋचा, बैल वेदातील ऋचा,
उपनिषदी प्रार्थना बैलवेदातील ऋचा उपनिषदी प्रार्थना ज्ञानदेवाची करुणा तुकारामाची वेदना ज्ञानदेवाची करुणा तुकारामाची वेदना हे आवाज आहे तुझ लागी ब्रह्मदेवा तुझ लागी ब्रह्मदेवा आम्ही करीतो आर्जव आम्ही करीतो आर्जव नको 33 कोटी नको 33 कोटी एक पुरतो भूदेव एक पुरतो भूदेव एक पुरतो भूदेव भूदेव म्हणजे बैल आणि अशा बैलाचं शेपूट आपल्या दारात जर हल्लं ना माय बहिणी हो काय होतंय माझ्या बैलाची शेपटी दुःख दारिद्र्य झेपती रास धान्याची लावील दारी जोडी बैलाची खिल्लारी जोडी बैलाची पंढरपूरला जर गेला तर चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घ्या प्रत्यक्ष दर्शन झालं नाही तर कळस दर्शन हे अवध आहे कळस दर्शन जर झालं नाही तर आमचे भाविक चंद्रभागेच्या वाळवंटात उभे राहतात आणि तिथून माझ्या पांडुरंगाचं विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतात तुमच्या दारामध्ये सुद्धा चंद्रभागेचं वाळवंट आहे कोणतं सकाळी उठा गाईच्या बैलाच्या म्हशीच्या मुक्या जनावराच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवा ही अवध आहे तुम्हाला चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहण्याचं पुण्य मिळेल माझ्या बैलाची पाठ जसं चंद्रभागेचं काठ माझ्या बैलाची पाठ जसं चंद्रभागेचं काठ अवतर नंदी भोवरी जोडी बैलाची खिल्लारी जोडी बैलाची खिल्लारी जोडी बैलाची आत्महत्या करू नका खुद की हत्या करना ये सबसे बड़ा पाप है ये केवल पाप नहीं है ये तो पापों का बाप है इतना बड़ा महापाप है आत्महत्या मत करो प्राणी मात्रांवर प्रेम करा अरे पशु पक्षी सुद्धा माणसाळतील जवळ येतील प्रेम देता चाहे बिच्छू हो चाहे सांप हो प्यार से अगर आप उसके साथ रहोगे वो आपसे प्यार ही करेगा ये अयोध्या है अवधपुरी के राजा दशरथ है अवधपुरी के राजा दशरथ है दशरथ है दशरथ है दशरथ है दशरथ है दशरथ है पार्वती दशरथ का मतलब है दशो इंद्रियों को अपने वश में करने वाला वही दशरथ है और इसी इंद्रियों से धर्म के अनुसार काम कराने वाला जनक है ये मिथिला नगरी के नरेश जनक महाराज ये राम कथा बड़ी सुहानी है अवधपुरी के राजा दशरथ है दशरथ है दशरथ है दशरथ है त्यांच्या समोर गेल्यानंतर दशरथ के समोर त्याच्या समोर गेलेला देवांचा सुद्धा राजा विरथ होतो विरथ रथ छोड़ देता है ऐसे दशरथ आणि अशा राजा दशरथाच्या राज्यात सुख समृद्धी है शरयू नावाची नदी झुळझुळ 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 वाहते आहे देव देवता ब्राह्मणादी सर्वजन आनंद विभोर आहे मंगल हो मंगल हो मंगल हो मंगल हो मंगलम 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 हो मंगलम मंगलम
मंगलम मंगलम मंगलम हो. सर्वजण आशीर्वाद देतात अयोध्या नगरीमध्ये. यज्ञविधी पेटलेले आहेत. सगळा सुकाळ आहे, सुकाळ. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. द्यौः शान्तिरन्तरिक्षं पृथिवी शान्तिः. यज्ञामध्ये समिधा टाकल्या जातात. यज्ञात भवती पर्जन्यो. सगळी आबादी आबाद आहे मावशी, पण एवढं असून सुद्धा राजा दुःखी आहे. का? पोटी पुत्र संतान नाही. वशिष्ठासारखा गुरु आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंत्रिमंडळ आहे. महाराज दशरथजी सूर्यकुलातले नृपश्रेष्ठ आहेत. सूर्य कुलोत्पन्न है महाराज दशरथ. जिस कुल में महाराज हरिश्चंद्र पैदा हुए, ज्या कुळामध्ये महाराज अज पैदा झाले, ज्या कुळामध्ये महाराज दिलीप जन्माला आले, वरतंतु नावाच्या ऋषीच्या शिष्याला एका रात्रीमध्ये नगराच्या आजूबाजूला असलेलं एक शिवारभर सोनं दान करणारे महाराज अज महान दानशूर. अशी ती अयोध्या नगरी. काय आनंद आहे त्या अयोध्या नगरी मधला. वृक्षवल्लरी बेलिया लताएं हरक रही है. सुवासिनी आनंदानं मंगलमय धून गातायत. आनंद विभोर आहे. असं सुख समृद्धीने नटलेलं ते अवध राज्य अयोध्या नगरी. पण राजा दुःखी आहे, कारण पोटी पुत्र संतान नाही. वयाची उतार अवस्था आली. राजा म्हातारा व्हायला आलाय. मग आपण म्हणाल वशिष्ठासारखा गुरु आहे ज्या राजाला, का हो आतापर्यंत राजाला पुत्र संतान व्हावं म्हणून गुरुनं काही सल्ला दिला नाही का? शास्त्राचा नियम आहे, विचारल्याशिवाय सांगू नाही. जर शिष्य विचारतच नसेल तर गुरुनं सांगू नाही. पण शिष्य जर विचारतच नसेल तर त्याला विचारण्याकरिता सद्गुरूनं गुरुनं भाग पाडलं पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण करावी. बसती वेळ आली माय बहिणी हो. महाराज दशरथाला 3 राण्या आहेत. सर्वात मोठी कौसल्यामाई, दुसऱ्या नंबरची सुमित्रामाई, तिसऱ्या नंबरची कैकेयी. 3ही राण्या महापुण्यवान, पुत्र संतान नाही. एक दिवस महाराज वशिष्ठजींनी ती युक्ती केली जी एका गुरुनं करायला पाहिजे. राजा दशरथ 3 राण्या, वशिष्ठजी, वशिष्ठजींची पत्नी अरुंधती आणि वशिष्ठ महाराज गुरुचं एक लहानसं बाळ आहे. सगळेजण बसले असताना आता ती वेळ आणली. वशिष्ठजींचा मुलगा अगदी जोर जोरामध्ये रडायला लागला. बाळ रडता 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 थांबे ना. इतना रो रहा है बालक वशिष्ठ जी का. अरुंधति माँ ने ले लिया फिर भी रो रहा. कौसल्या माई ने ले लिया फिर भी रो रहा. सुमित्रा माई ने ले लिया फिर भी रो रहा. ये छोटा बच्चा मन का सच्चा
लेकरू रडायला लागलं तर कसं थांबवावं हे आमच्या माय बहिणींना माहीत असतं. म्हणूनच माझ्या भगवंतानं लेकर सांभाळण्याचं डिपार्टमेंट आमच्या माय बहिणीकडे दिलं. त्यांना जन्म घालण्याचं डिपार्टमेंट हे तिकडंच दिलं. जर का इकडं असतं ते डिपार्टमेंट तर दिवसभरातले अर्धे लेकर आपटू मारले असते पठ्ठ्यानं. मी पहिल्याच टेन्शन मध्ये पुन्हा काय रडायला लागलं. पण आमच्या माया बहिणीमध्ये तो करुणा भाव आहे, तो प्रेम भाव आहे. कसं लेकराला शांत करावं. पण हे लेकरू काही थांबे ना. काही माने ले लिया फिर भी बच्चा रो रहा. अब क्या किया जाए. दशरथ महाराजांनी घेतलं तरी जोर जोरात लेकरू रडायला लागलं. एवढं जोरात रडतय. शेवटी कंटाळले दशरथ महाराज आणि आपल्या गुरुला विचारलं, गुरुदेव ये आपका बालक इतना क्यों रो रहा है. तेव्हा वशिष्ठ जी म्हणतात, दशरथ ये मेरा बालक रो नहीं रहा है, ये मेरे साथ बातें कर रहा है. तुमच्या सोबत बोलतोय. काय बोलतोय तो हेच रडता रडता सांगतोय कि पिताजी आपका तो काम हो गया, हमारा क्या. आपका काम हो गया, क्या हो गया. अहो पिताजी, आपला गुरुचा घराणा, राजा दशरथाचा शिष्याचा घराणा, तुमचं काम झालंय. तुम्हाला राजा दशरथासारखा चक्रवर्ती सम्राट शिष्य मिळाला. माझं काय, मला शिष्य कोण आहे. कारण राजा दशरथाला मुलंच नाहीत, तर मला शिष्य कसे मिळतील ये बात बता रहा है. आता ती वेळ आली. आणि मग राजा दशरथ म्हणाला, गुरुदेव याला शिष्य होण्याकरता मला काय करावं लागेल. बस आता ती वेळ आली. म्हणजे मला मुलं होण्याकरता काय करावं लागेल. राजा, पत्रकामेष्टि नाम का यज्ञ करना पड़ेगा. जी गुरुवर. विभांडक नाम के ऋषि के पुत्र है जिनका नाम है श्रृंग महाराज, ज्यांनी आतापर्यंत स्त्रीच पाहिली नाही, अशा वैराग्यवान सत्पुरुषाला यज्ञाचं यजमान बनावं लागेल. जी गुरुदेव. आणि 3 श्वापद मारावी लागतील. म्हणजे 3 प्राणी मारावे लागतील. तुझ्या प्रारब्धामध्ये ते लिहिलेलं आहे राजा. जैसी आपकी आज्ञा प्रभू. केव्हा मारावे लागतील. आजच नाही, आजच. धनुष्यबाण घेऊन राजा दशरथ निघाला आणि 3 श्वापद मारण्याकरिता, शिकार करण्याकरिता एका झाडावर बसला. माय बहिणी हो, अख्खा दिवस गेला पण शिकार आली नाही. रात्र झाली. एका झाडावर बसला बाण घेऊन. अर्धी रात्र गेली तरीही शिकार आली नाही. सुंदर छोटस तळ आहे. त्या ठिकाणी राजा दशरथ एका झाडावर तळ्याच्या शेजारी लपून बसलाय. धनुष्याला शब्दवेधी नावाचा बाण लावला. शब्दवेधी मतलब जिस दिशा से शब्द आएगा उसी दिशा में वो बाण चला जाएगा और अपना काम पूरा करेगा. असा शब्दवेधी बाण राजा दशरथानं लावलेला आहे. रात्रभर शिकार आली नाही. सकाळी ब्राह्म मुहूर्तावर त्याच तलावामधून बुडबुड 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 असा आवाज आला. माय बहिणी हो. आणि राजा दशरथ रात्रभर जागा. राजा दशरथानं धनुष्याला बाण लावला. कानापर्यंत बाण ओढल्या गेला आणि कानापर्यंत बाण ओढून सोडल्याबरोबर सर 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 केला तर बाण
त्या प्रचंड भयानक अशा काळ रात्रीला शिरून बाण ज्या दिशेनं बुडबुड 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 आवाज येत होता त्या दिशेनं तो बाण गेला और बाण ने अपना काम फतेह कर दिया. खाडकन बाण लागला. पण बाण लागल्याबरोबर माय बहिणी हो आवाज आला, आई. हृदयाला चिरून टाकणारी एक आर्त किंकाळी सगळ्या आसमंतामध्ये दुमदुमल्या गेली. राजा दशरथाचं काळी चरकन फाटल्या गेलं. बापरे, मारायचा होता प्राणी पण आवाज येतोय मनुष्य प्राण्याचा. कोणाला बाण लागला असेल म्हणून राजा दशरथ झाडाच्या खाली उतरला. माय माऊल्या धडपडत धडपडत पाण्याच्या जवळ गेला. एक अतिशय नाजूक कोवळा सुकुमार ब्राह्मण पुत्र अर्ध शरीर पाण्यामध्ये पडले, अर्ध शरीर पाण्याच्या बाहेर पडलेला आहे. त्या तळ्याच्या काठी छातीमध्ये लागलेल्या बाणामुळे आलेल्या रक्ताच्या चिरकांड्यांनी त्या तळ्याच्या काठाचं पाणी लालबंद झालेलं आहे. आणि तोंडामधून आई 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 अशी अर्थ किंकाळी फोडत तो बालक धरणीवर धराशायी पडलेला आहे. राजा चालत गेला. त्या बाळाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. हलक्या हातानं बाणाला हात लावला आणि विचारलं, अरे कुमार कोण है तू? लटलट लटलट पोरगा कापत होता. त्यानं विचारलं, महाराज आप कौन है? मैं अयोध्या नरेश महाराज दशरथ हूं. लेकरू ढसा ढसा रडायला लागलं. माय बहिणी हो, राजा राजा, अरे काय वेळ साधली रे राजा, काय वेळ साधली. माझ्या देशाचा राजा दशरथ देवांच्या राजाला सुद्धा मदत करण्याकरिता जातो याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज राजा तू काय केलंस रे बाबा? माझ्या छातीमध्ये बाण मारलास राजा. ही बाजूला असलेली झारी बघा. या झारीमध्ये मी माझ्या मायबापाला पिण्याकरता पाणी घेऊन चाललो होतो महाराज. माझे मायबाप आंधळे आहेत. त्यांना कावडीमध्ये बसवून त्यांची कावड काशीला घेऊन तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने महाराज मी श्रावण नावाचा कुमार मायबापांची सेवा करण्याकरिता तीर्थयात्रेला चाललो आहे. रात्र खूप झाली बाबा. आईला तहान लागली होती. माझ्या आईनं सांगितलं, श्रावणा हे बाळा खूप तहान लागली रे आहे. आम्हाला थोडस पाणी पाजशील का बेटा? रात्रंदिवस आमची सेवा करतोस बाळा. आम्हाला भोजन खाऊ घालतोस. आम्हाला डोळ्यानं दिसत नाही रे बेटा. तुझ्यासारखा मुलगा सर्वच माय बापाच्या पोटी जन्माला यावा बाळा. तहान लागले रे बाळ. आम्हाला पाणी प्यायचंय. मी कंटाळा केला नाही महाराज. झारीमध्ये पाहिलं, झारी रिकामी होती. मी हातात झारी घेतली आणि मी या तळ्यावरती आलो. माझ्या मायबापाला विंचू चावू नये, एखादा सरपटणारा प्राणी चावू नये म्हणून ती कावड मी मायबापांची वडाच्या पारंबीला लटकवून आलो महाराज. पण या ठिकाणी पाणी भरत असताना बुडबुड 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 असा आवाज झाला. महाराज, माझ्या मायबापाला पाणी पाजणं माझं राहून जातंय महाराज. तुमच्या पायी माझी विनंती आहे महाराज. या झारीमध्ये पाणी भरून घ्या.
आणि ही झारी घेऊन आपण माझ्या आंधळ्या मायबापाच्या जवळ जा, त्यांना तुमच्या हातानं पाणी पाजा महाराज. पण एक तुमच्या चरणी नम्र प्रार्थना आहे, माझे मायबाप पाणी पिईपर्यंत महाराज माझ्या मायबापांशी बोलू नका, तोंडातून शब्द काढू नका. कारण त्यांचा मुलगा कुठे गेलाय हा प्रश्न तुम्हाला ते विचारतील. तुम्ही उत्तर द्याल त्यावेळेला माझे मायबाप तुमच्या हातचं पाणी पिणार नाही हे मला माहिती आहे महाराज. म्हणून तुम्हाला नम्र प्रार्थना आहे, अगोदर त्यांना पाणी पाजा आणि मग त्यांना वृत्तांत सांगा, एवढी विनंती आहे महाराज. मला क्षमा करा, मला क्षमा करा. मी एकुलता एक मुलगा आहे आई बाबांचा. माझ्या आंधळ्या मायबापाची काठी बना महाराज. माझ्या आंधळ्या मायबापाला सांभाळा, माझ्या मायबापाला सांभाळा महाराज. त्यांना माझ्याशिवाय कुणीच नाही हो, कुणी नाही. माझ्या मायबापाचा सांभाळ करा. आई 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 बाबा 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 म्हणत बाळ श्रावणानं महाराज दशरथांच्या मांडीवर प्राण सोडला. हलक्या हातानं महाराज दशरथांनी श्रावणाच्या छातीमधला बाण काढला आणि आता लट 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 कापत राजा दशरथ झारीमध्ये पाणी घेऊन मायबापाच्या जवळ येतो. आपल्या जुन्या माणसांना ती कविता आठवत सुद्धा असेल. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. ये राजाच्या अमृत करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुणी शोकाकुल झाला नमणी. आसवे हे आणून नयनी, जो बदला तो अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा, मग कळवळुनी नृपास बोले बाळ. कशी तुम्ही साधली वेळ, मम म्हातारे माय बाप तानेले. तरु खाली असती बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला. चाललो तीर्थयात्रेला, आणाया निर्मळ वारी. मी आलो या कासारी, ही लगबग घेऊन झारी. जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतून बसला, मी एकुलता एक पुत्र झाला. मजवरती अवचित घाला. महाराज जा बघतील ते वाट पाखरावाणी, द्या आधी नेऊन पाणी. महाराज
काय सांगू तुम्हाला महाराज, पाखरासारखी वाट पाहतील हो माझे माय बाप, तहानलेले आहेत, तुम्ही जा. जा बघतील ते वाट पाखरावाणी, त्याआधी नेऊन पाणी. कारण आहेत अंध ते दोन्ही, म्हणून दुर्वार्ता फोडू नकाही, ही विनंती तुमच्या पायी. मज माघारी करा तुम्ही सांभाळ, होनिया श्रावण बाळ, होनिया श्रावण बाळ. पण हे झाकणार नाही महाराज. कधी ना कधी माझ्या मायबापाला कळणार आहे की त्यांची म्हातारपणाची काठी तुम्ही मोडली महाराज. हे माझ्या मायबापाला कळणार आहे. होनिया श्रावण बाळ, परी झाकून है सत्य कसे राहील. विधी लेखन होईल फोल, विधी लेखन होईल फोल. पण महाराज, ज्या वेळेला माझ्या मायबापाला कळल ना की तुमच्या बाणानं त्यांचं लेकरू धराशायी पडलंय, हे ज्या वेळेला माझ्या मायबापाला कळल ना महाराज, काय होईल सांगता येत नाही महाराज. माझ्या मायबापाचं काळीज फाटल हो. माझे मायबाप या जगात राहणार नाहीत, मला माहिती आहे. महाराज, त्यांना जेव्हा कळेल काळीस त्यांचे फाटून शोकावेगी, काळीज त्यांचे हे फाटून शोकावेगे. ते येतील माझ्या मागे. म्हणून महाराज, ह्या झारी घ्या ना, माझ्या मायबापाकडे जा. महाराज दशरथाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात. ढसढसा रडतोय, जागोजागी अवखळतोय राजा दशरथ. जातो महाराज, मी जातो. जातो मी जातो, जातो मी जातो. शेवटचा हुंदका आला. पुन्हा तोंडातून शब्द बाहेर आला, आई. जातो मी प्राण शेवटला, तो विगहमनी फडफडला, तो विगहमनी फडफडला. तनु पंजर सोडून गेला, तनु पंजर सोडून गेला. दशरथ राजा रडला धाई धाई, दशरथ राजा रडला धाई धाई. अवखळला ठाई ठाई, अवखळला ठाई ठाई, अवखळला ठाई ठाई. आणि ज्या वेळेला राजा दशरथ चालत चालत श्रावण बाळाच्या मायबापाच्या जवळ आला, त्यावेळेला माय मावल्या हो पायाखालचा पाचोळा राजा दशरथाच्या हालचालीमुळे वाजला. आवाज आला,
आईचे डोळे किलकिले झाले। माँ है वो सबसे बड़ी प्यार करने वाली माँ है। कौन सी है वो चीज जो इस दुनिया में नहीं मिलती। मेरे भाइयों, सब कुछ मिल जाता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती। म्हणून माईला दुखू नका रे राजा, माय बापाची सेवा करा। स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या आईची काळजी घेतली, त्याला आम्ही स्वतः साक्षी आहोत। यहाँ वृद्ध है, वृद्धाश्रम है, म्हाताऱ्यांची काळजी घेतली जाते। तुम्हीही घ्या, मायबापाची सेवा करा। पायाखालचा पाचोळा वाजल्यानंतर आईनं विचारलं, अरे बाळा श्रावणा, बेटा आलास का रे बाळा? तुला खूप त्रास झाला बाळा, आमच्यावर रागावलास की काय रे? तुला रात्री अपरात्री आम्ही कुठेही पाठवतो श्रावणा। अरे श्रावणा, आलंय माझं लेकरू। अहो, किती आपलं लेकरू आपल्यासाठी कष्ट करतंय। आपल्याला काशीला तीर्थयात्रेला घेऊन कावडीमध्ये चाललंय लेकरू, झोपत नाही माझा बाळ श्रावण, सेवा करतो माझा बाळ। खाचड झालेल्या डोळ्यामधून घळाघळा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या श्रावण बाळाच्या आईच्या। बाबांनी सुद्धा म्हटलं, खरं आहे ग तुझं म्हणणं, खरंच आपलं लेकरू आपली किती सेवा करते। माय बहिणी हो, काय नियतीचा फेरा उलटा आहे। राजा दशरथ धुमसून धुमसून रडतो आहे। अरे बापरे, केवढा मोठा अनर्थ माझ्या हातून घडलाय। एवढं प्रेम करणाऱ्या माय बापाच्या लेकराला आपण बाण मारला। त्राहिमाम त्राहिमाम, हे दैवा माझं रक्षण करा, माझं रक्षण करा। रडतो आहे देवाचा बाप, रडतो आहे माय बापा। प्रारब्ध कर्म सुटत नाही। तुमची आमची काय कथा आहे? शेवटी राजा दशरथ बोलत नाही। बाळा, का बोलत नाहीस? रुसलास का? आमच्यावर रागावलास? बोलत नाहीस बेटा? राजा दशरथ बोलत नाही। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।